मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच जण मित्रांनो रात्री किंवा सकाळपासून कॉल किंवा मेसेज करतायत की आपल्या सर्वांचा आवडता रुस्तम केसरी बकासूर नक्की आज पाळणार आहे किंवा त्याचे अपडेट काय किंवा त्याचबरोबर महाराजचे अपडेट काय आहे. आपल्याला माहीत असेल आज जवळपास आदतची 2 मैदानं आहेत. एक रेटरे धरण या ठिकाणी बकासूर 6300 केसरी या नावानंच रेटरे धरणला एक आदतचं मैदान होतं आहे. त्याचबरोबर पलटण दुधगावी या ठिकाणी एक आदतचं मैदान आहे. तिथे देखील सुंदर असं मैदान पार पडते. जवळपास 61 गट त्या ठिकाणी मित्रांनो त्या आदत मैदानामध्ये पळत आहेत. तर सर्वांना उत्सुकता आहे की बकासूर नक्की आज पळणार आहे का किंवा कोणत्या मैदानामध्ये येणार आहे का किंवा रेटरे धरणला जे बकासूरच्या नावानं मैदान आहे त्या ठिकाणी तो सत्कारासाठी किंवा पळण्यासाठी जाणार आहे का असे बरेच जण सारखे मेसेज करतात म्हणून व्हिडिओ करतो आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो बकासूर हा गोट्यावरतीच आहे आणि बकासूर आराम करतो आहे. त्याच्यामुळे बकासूर आज कोणत्याही मैदानामध्ये पळणार नाही किंवा जाणारही नाही आहे. बकासूरच्या नावानं जे मैदान आता त्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी मामा किंवा मोहिल शेठ हे सत्कारसाठी नक्कीच त्या ठिकाणी मैदानात जातील. बकासूर मित्रांनो जाणार नाही, आरामावरतीच असणार आहे. आणि बकासूर आणि महाराज दोन्ही नंदी आता गोट्यावरतीच आहेत, आराम करत आहेत. तर पुढील नियोजन कशा पद्धतीचं असणार आहे तर मित्रांनो महाराज आपल्याला 4 तारखेला सासवडला एक मैदान आहे. त्या ठिकाणी 4 तारखेच्या सासवडच्या मैदानामध्ये आपल्याला महाराज पळताना दिसू शकतो, तसं नियोजन चाललं आहे. त्याचबरोबर आता बकासूरचं नियोजन कशा पद्धतीचं असणार आहे मित्रांनो 3 तारखेला एक बिनजोडचं नियोजन बकासूरचं चालू होतं, पण थोडंसं काहीतरी त्याच्या अडचणी आहेत. त्या जर क्लिअर झाल्या म्हणजे पुढं ज्याच्याबरोबर बैल पळणार आहे त्या ठिकाणी तर ते बिनजोडला जाण्याची शक्यता आहे. नाही गेलं तर 4 तारखेला किंवा 3 तारखेला 2 पैकी एका मैदानामध्ये बकासूर 3 फेरीच्या मैदानामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पळताना दिसू शकतं आहे. असं बकासूरचं थोडं नियोजन चालू आहे. बरेच जण मित्रांनो कमेंट वगैरे करत होते, त्याच्यामुळे मला अपडेट देण्यासाठी व्हिडिओ करावा लागला. तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर मित्रांनो आपलं इंस्टाग्राम पेज देखील आहे आणि फेसबुकचं पेज देखील आहे. त्या ठिकाणी आपण वरचेवर बरेचसे अपडेट किंवा पोस्ट वगैरे टाकत असतो. नवीन अपडेट तुम्हाला जर पाहिजे असतील तर आपलं इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज देखील फॉलो करायला विसरू नका. अशाच पद्धतीचे अपडेट आपण देत राहू. आणि आपलं यूट्यूब चॅनल तर आपल्याला माहितीच आहे, आपण कंटिन्यू तुम्हाला नवीन अपडेट देत असतो. तो देखील अजून जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. पुढील अपडेट तुमच्यापर्यंत आपण नक्कीच पोहोचवत राहू. धन्यवाद.